लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी, खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलोय। न्यूजपेपरची ही स्वरूपात तुम्ही बातमी बघू शकता। थोड्याच वेळात पूर्वी न्यूजपेपर मध्ये आलेलं आहे, लवकरात लवकर तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे। बँकेमध्ये लवकरात लवकर चेक करायचंय। काही काही ताईंना ज्यांना बँका चालू आहेत त्यांना पैसे पडले पण असतील, चेक करायचं आहे। आणि ज्यांना अजून पडले नाहीत काळजी करू नका, न्यूजपेपरची बातमी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्यात बघा। मुंबई टॉकची ही बातमी आहे, खुशखबर, लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे। तर आता कशा स्वरूपात काय बातमी आहे सगळी बघणार आहोत। पण आतापर्यंत ज्या ताई नाराज होत्या, ज्या ताई परेशान झाल्या होत्या की सर आम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, सर ते अधिवेशन लागणार आहे का, सर ते आचारसंहिता लागणार आहे का, आम्हाला पैसे भेटणार आहेत का नाही, कारण बऱ्याच ताईंना भेटलेत पैसे, आम्हाला अजून 1 रुपया पण भेटला नाहीत, अशा कोणी ताई असतील तर काळजी करू नका। तुम्हाला पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका, लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। न्यूजपेपरची बातमी पण समोर आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी तर सांगितलंच आहे 30 सप्टेंबरच्या अगोदर सगळ्याला पैसे भेटणार आहेत, पण न्यूजपेपर मध्ये देखील बातमी आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचंय, कारण खूप महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी दररोज घेऊन येत आहे। बघा, न्यूजपेपरची बातमी आहे, तुमच्या समोर दिसत आहे। चला बघूया काय बातमी आहे। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे। बरोबर आहे, सगळ्याच महिलांना तिसरा जो हप्ता बाकी आहे त्या हप्त्याचे पैसे कधी येतील अशा स्वरूपाचा आहे। बघा, तुम्हाला पण असं वाटतंय का की आपल्याला हा तिसरा हप्ता लवकरात लवकर भेटावा? काळजी करू नका, लक्षात घ्या, काळजी करू नका, न्यूज पूर्ण बघा। या ठिकाणी अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतात। ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत। 19 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19 या ठिकाणी तारीख पण तुमच्या समोर दिसते, 19 सप्टेंबर पर्यंत। म्हणजे लक्षात घ्या, ज्या ताईंना अशा कोणी ताई का त्याला 1 रुपया पण भेटला नव्हता त्या ताईंसाठी ही बातमी आहे। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नव्हता त्या ताईंना 19 सप्टेंबर पर्यंत म्हणजे परवा, बघा आज किती तारीख आहे, 16 तारीख आहे, 17, 18, 19 तारखेला सकाळीच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। आनंदाची बातमी। बघा, तुम्हाला सांगायचं होतं बघा, 5 दिवस झालं बँका बंद आहेत, या 5 दिवसानंतर बँका उघडणार आहेत आणि बँक उघडल्या तुम्हाला सकाळीच तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। 19 सप्टेंबर मी सांगत आहे, त्याचबरोबर न्यूजपेपरला पण बातमी आलेली आहे। न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दाखवलेली आहे। कुणाला काही जरी अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे। जर बघा, लक्षात घ्या, 31 ऑगस्ट पर्यंत जर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हलचा मेसेज आला असेल, डीबीटी कंप्लीट झालेलं असेल, अशा 42 लाख ताई या ठिकाणी पात्र असणार आहेत। लक्षात घ्या, 42 लाख या ठिकाणी ताई या तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत, ज्यांना डायरेक्ट 4,500 रुपये भेटणार आहेत। कोण कोण अशा ताई आहेत ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं की सर आम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, 3,000 ची लांबच गोष्ट, अजून 1 रुपया पण आमच्या अकाउंटला आला नाही। तर लक्षात घ्या, जर तुमचं 31 ऑगस्टच्या अगोदर कंप्लीट आहे का सांगा, अप्रूव्डचा मेसेज आलाय का 31 तारखेच्या अगोदर, 31 तारखेच्या अगोदर डीबीटी कंप्लीट घेतलंय का करून, तुम्ही सगळ्यांनी पटपट सांगायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट दाखवलेलं आहे ते म्हणजे 4,500 रुपये, 42 लाख ताईंना 4,500 रुपये या तिसऱ्या टप्प्यात भेटणार आहेत 19 तारखेपर्यंत। म्हणजे 19 तारखेपासूनच तुम्हाला सकाळपासून सुरुवात झाली संध्याकाळपर्यंत या ताईंना सगळ्याला पैसे भेटून जाणार आहेत 4,500 रुपये। न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दाखवलेली आहे, न्यूजपेपर मध्ये आलेलं आहे। बँका उघडल्या तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे। गुरुवारी तुम्हाला तुमच्या अकाउंटला 4,500 रुपये येतील। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील। तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, लगेच पटपट सांगायचंय कोणत्या ताई अशी आनंदाची बातमीसाठी वाट बघतायत,
खूप साऱ्या ताई अशा असणार आहेत ज्या वाट बघतायत की सर कधी पैसे येतील, कधी पैसे येतील. 3,000 पण आम्हाला भेटले नाही. अजून आता 3,000 ज्या ताईंना भेटलेत त्यांना 1,500चा हप्ता पण अजून बाकी आहे. त्या ताईंसाठी पण सांगतो, त्यांना पण गुड न्यूज आहे. लक्षात घ्या, ज्या ताईंना 3,000 रुपयाचा पहिला हप्ता भेटलाय, कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला 3,000 रुपये भेटलेत का. पहिल्या टप्प्यात असेल तर त्या ताईंना लक्षात घ्या, 19 तारखेला सकाळी पैसे भेटून जातील. 1,500चा हप्ता 19 तारखेपासून स्टार्ट होईल. ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात पैसे भेटलेत त्यांना लगेच 19 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. पण ज्यांना दुसऱ्या टप्प्यात, अशा कोणी ताई आहेत का ज्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटलेत, त्या दुसऱ्या टप्प्यातल्या ताईंना 1 महिन्याच्या फरकानुसार म्हणजेच 29 तारखेपर्यंत, लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी या तिसऱ्या टप्प्याचं वितरण सुरुवात झालेली आहे. काही त्यांना आज सकाळी पण पैसे आले असू शकतात, कारण की काही बँका आज चालू होत्या. ज्या बँका आज चालू होत्या त्यांचे काही त्याचे पैसे आले पण असतील. कुणाला आलेत का आज पैसे, कमेंट बॉक्स मध्ये पट सांगा. आज कुणाला पैसे आले आहेत का? 4,500 रुपये आलेत का कुणाला 1,500 आलेत का, कुणाला 3,000 आलेत का, लगेच कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. आपण बघा, जे काही व्हिडिओ बघत असतील ताई त्या सगळ्यांनी पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या आहेत. कारण या ठिकाणी स्क्रुटिनी जर नियम आहे, स्क्रुटिनी नियम, या नियमात बसल्यानंतरच तुम्हाला 1,500चा हप्ता भेटणार आहे. तुम्ही बरेच काही म्हणत असतील की सर आम्हाला 1,500 का नाही भेटले, 3,000 भेटले होते आम्हाला, 1,500 का नाही भेटले. स्क्रुटिनी नियम लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर सोडून 4 व्हीलर जरी असेल, आता नियम लागू झालेला आहे, स्क्रुटिनीचा नियम. जर तुमचं सगळं बॅकग्राऊंड चेक होणार आहे, ज्यांनी त्यांनी फॉर्म भरले होते, पहिल्या टप्प्यात सरसकट पैसे देऊन टाकले, दुसऱ्या टप्प्यात सरसकट पैसे दिले, पण तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होताना त्यांनी स्क्रुटिनी नियम लागलेला आहे. स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी छाननी, फॉर्मची, अर्जाची छाननी एकदम कायदेशीर प्रकारे अर्जात सगळ्या गोष्टी नमूद केल्यानंतर तो GR मध्ये बसतो का नाही हे सगळं चेक केल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. स्क्रुटिनी नियम लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या की जर तुमच्याकडे 4 व्हीलर जर असेल कुणाकडे, तर त्याला पैसे भेटणार नाहीत, कारण ते गैरप्रकारे तुम्ही पैसे घेत आहात. तुम्हाला भविष्यामध्ये नोटीस पण येऊ शकते. या ठिकाणी सरकारने मोठी गोष्ट सांगितलेली आहे. किंवा जर कोणी डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडत असेल त्यांना पण नोटीस येऊ शकते. किंवा ज्या ताई डबल फॉर्म भरत आहेत, म्हणजे जसं की एकापेक्षा जास्त ज्या ताई फॉर्म भरत आहेत त्यांना पण नोटीस येऊ शकते. तुमच्या अकाउंटला पैसे आले याचा अर्थ असा नाही की तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील, ते परत तुमच्याकडून ते पैसे वसूल पण केले जाऊ शकतात. नोटीस तुम्हाला येऊ शकते. आणि जर गैरप्रकारे तुम्ही 2 पेक्षा जास्त जर फॉर्म भरत असताल, आढळत असताल, तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. जेलमध्ये टाकण्याचे पण आदेश या ठिकाणी प्रशासनाने दिलेले आहेत. लाडक्या ताईंनो, अशा कुणी आहेत का ज्यांनी बाबा 2 पेक्षा 3 फॉर्म भरलेत, 1 फॉर्म पेक्षा जास्त फॉर्म भरलाय, असा कुणी ताई आहेत का? लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. काळजी करू नका. जर तुम्ही एकच फॉर्म भरला असेल, पैसे अजून आले नसतील, तर 19 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटून जातील. अशा स्वरूपाची न्यूज देखील आज न्यूजपेपरला आलेली आहे, वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. माझ्यावर जरी तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये जाऊन वाचून पहा. तुम्हाला वाटत असेल तर न्यूजपेपर वाचून बघा. न्यूजपेपरमध्ये पण आलंय 19 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे चालू होणार आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल म्हणजे होईल. काही काळजी करायची गरज नाही. हा लाडका भाऊ, जरी तुमच्या पैसे अकाउंटला आले नाहीत तरी काळजी करू नका. आपण सगळ्या गोष्टी नंतर चेक करूया की तुम्हाला का पैसे येत नाहीयेत. काही डॉक्युमेंट्स मध्ये प्रॉब्लेम आलाय का तुम्ही डबल योजनेचा प्रॉब्लेम झालाय का, काय झालंय नेमकं ते पण आपण नंतर बघणार आहोत. काळजी करू नका. तुमचे काही जे प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये पट विचारायचे आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्या ताई आतापर्यंत टेन्शन मध्ये असतील की मला पैसे भेटत नाहीत, ज्यांनी विचार करणं सोडून दिलंय की आता पैसे भेटणार नाहीत, काळजी करू नका. सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. सर्वांनी टेन्शन घ्यायचं बंद करायचंय. 19 तारखेला फक्त वाट बघायची आहे. त्याच्या अगोदर पण पैसे पडू शकतात, काही टेन्शन नाही, अगोदर पडू शकतात. पण 19 तारखेला तर पट सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. काळजी करू नका.
व्हिडिओ लाईक करायचे, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, पट सगळ्यांनी लाईक करायचे. तुमच्यासाठी खूप छान स्वरूपाचे बघा सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात, न्यूजपेपर बघावं लागतात, टीव्हीवर काही बातम्या आल्यात का बघावं लागतात, सगळीकडे चेक करत राहावं लागतं. काही जरी गुड न्यूज आली तर तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचे, व्हिडिओला शेअर करायचंय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. प्रश्न विचारायचा आहे, संध्याकाळच्या लेक्चरमध्ये तुमचे प्रश्न उत्तर पण मी घेणार आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.